असे त्याला दिसून आले. तो जागा झाला आणि विचार करतो की काय हे स्वप्न मला पडले. नंतर प्रातःकाळी स्नान करून स्त्रीच्या दर्शनाला गेले. हा जण उभा आहे. तो महाराज म्हणाले, आपले पाप काय आहे त्याचा विचार न करता दुसऱ्यावर दोषारोपण करणे माधुर्योत या ज्ञानास काय म्हणावे. किती प्राणी मारले याचे स्मरण तुला आहे. असे स्त्रीने म्हणताच पुराणिक बुवांना खूण पटली. मग काय विचारता. जसा सूर्य उगवला म्हणजे सर्व प्रकाश हो, त्याप्रमाणे बुद्धीची ठिकाणी महाराजांच्या कृपेने ज्ञानप्रकाश झाला. त्या पायावर मस्तक ठेवून हात जोडून प्रेमश्रू वाहत होते आहेत. अशा स्थितीत म्हणाले, महाराज, आम्ही आपले पायात अंगाच्या कातडीचे जोडे करून घातले अथवा प्राण अर्पण केले तरी हे काही केले नाही. जन्मोजन्मीचे सार्थक झाले असे म्हणून खळखळ रडू लागला. आता हे काय जन्मांतरे गोळ्या सोडायचे नाहीत असं निश्चय करून स्त्रीची आज्ञा घेऊन ते बिराडी गेले व श्रीची निस्सम भक्ती झाला. पुढे त्याजवळ अनुग्रह होऊन महाराजांनी त्यांना पूर्ण कृपा झाली. निश्चयाचे बळ तुका म्हणे तोची फळ. संबंधाचा उपद्रवाचा ब्राह्मण. एक संबंधी उपद्रवाचा ब्राह्मण त्याची स्त्री उभयता कवडास आली. ब्राह्मणाने वेड्याचार करी. त्याच्या बायकोनं माधकरी मागून मजाकावे आणावी, त्याला खाऊ घालावी व त्यातून त्याला जिकडे तिकडे फिरवत असावे. ब्राह्मणे लोकांच्या अंगावर थुकावी, शिव्या द्याव्या वगैरे उपद्रव करीत असावा. बाईने लोकांची प्रार्थना करून त्याचे सांत्वन करावे अशी ती स्थिती होती. सायंकाळी बाई वेड्या हातात धरून स्त्रीच्या दर्शनात आणत असे. परंतु समोरचे दिव्य दर्शन घेण्यास त्याला मोठा संकट पडे. आरतीच्या वेळेस तर मोठी मौज करी, त्याच्याने ते रूप पाहवत नसे. म्हणून ते डोळे मिटून पळून जावेच लागे. बाईच्या ठिकाणी आई व अर्जव शक्ती असल्यामुळे सेवकरी तिच्यावर प्रेम करत असे. पळून जाऊन लागला म्हणजे दोघं चौघांनी त्याला धरावे, पण तितक्याने तो पुरेपुरे करी. समर्थ प्रार्थना चालली होतीच. असे असता एक दिवस तो संबंध बोलू लागला. दत्ताच्या दरबारात न्याय नाही, मला अवघेच स्वामी मारतात असे म्हणून मोठ्या हत्या करून घेतले. या योगाने पिशाच झालो. माझे रुपये बुडले नसते तर अशी दशा मला प्राप्त झाली नसती. म्हणून माझा महाराजांना अवेर न करता यथार्थ न्याय करावा. याने माझे रुपये घेऊन माझी क्रिया करावी म्हणजे मी जाईन. महाराज म्हणाले, अरे तो दरिद्री आहे. ते ऐकून तो म्हणाला, मीच या दरिद्री संतानहीन केलं तर आता माझे रुपये द्यावे. समर्थ म्हणाले, त्याने सेवा केली, हे रुपये तुला पोचले नाहीत काय. तो रागाने संतप्त होऊन म्हणाला, रुपये दिले खरंच मी त्याला कधीही सोडणार नाही. ते ऐकून महाराज हसू लागले आणि एकाच्या टोकेचे पकोटे करून एका पदार्थ मनुष्याच्या हातात दिला आणि आपणाजवळ एक वाटोळ्या भोकाचे लाकडाचे घर होते. तर तो पदर घालून त्या मनुष्याला ओढ म्हणून श्रींना आज्ञा केली. त्यामुळे गृहस्थ पागोळ्याचे टोक धरून ओढू लागला. दस्तशी संबंधी उपद्रवाच्या ब्राह्मणाच्या सांगास पायास हातास कळ लागू लागली आणि त्याच्या जमिनीवर अगदी मोठ पडली. त्या मोठ्याने संबंध रडू लागला. महाराज, मला सोडवा, मी अंतपार रुपये मागणार नाही. आपण सांगाल तसे ऐकील असे म्हणाला. तरी महाराज काही बोले नाहीत. बागोडे सगळे भोकातून काढली. त्यासाठी त्याच्या तोंडातून फेस येऊन मूर्छित पडला. डोळे पांढरे करून निश्चित झाला. त्याची बायको जवळ होताच ती फार घाबरली. तिचे पाय धरून रडू लागला व मला चुडीदान द्यावे, मी अनाथ आहे, माझ्याकडे पाहावे अशी श्रींची प्रार्थना करत दयाघन महाराज कळवळले आणि त्याच्या अंगावर आपला जोडा फेकला. त्याच्यावर संबंध उठून म्हणाला, महाराज, मला आता काय आज्ञा होते आहे. श्रीने उत्तर दिलं, त्या समोरच्या झाडावर बैस असे म्हणून जवळच्या एक चिंचेचा झाड होते तिथे बोटाने दाखवले. मग तो तिकडे थोडा वेळ चळवळला. त्यावेळा सोडून गेला. ब्राह्मणे शुद्धी राहिला. बाईला मोठा आनंद झाला. तिने प्रेमाशिवाने श्रीचे चरण धुतले. दुसऱ्या दिवशी श्रींची पूजा करून बाईने नैवेद्य समर्पण केला व माझे जन्माजन्मांचे सार्थक संकट निवारण केले. महाराजांनी अनाथ बलेवर महान उपकार केलेत, ते आमचे जे वर्णन करवत नाही अशी प्रार्थना करून महाराज, आता आम्ही काय करावे असे बाहेर विचारले. तेव्हा श्रीने आपले जोडे तिच्या अंगावर टाकले. हे तिने घेऊन प्रसाद शिरसा मान्य करून आपली बिराड गेली. त्या जोड्याने ती पूजा करून वगैरे पूजन वगैरे करीत असे.